बेरीज वजाबाकी आयुष्याची. लेखक दत्ता जोशी. भाग 1. नशिबाचा खेळ कोणाला कळला आहे बरं. नाही तर एक वारंगना एका संन्याशाच्या प्रेमात पडलीच नसती. बेरीज वजाबाकी आयुष्याची. भाग 1. जिची कामवासना कधीच तृप्त होत नसे, नानविध भोगांची लालसा जिच्या मनात सदैव धगधगत असे, अशी लावण्याने मुसमुसलेली उंची वस्त्र आणि सोन्याच्या अलंकारांनी नक्षिकात सजलेली सर्वांग सुंदर जणू रतीचीच प्रतिकृती भासावी अशी राज नर्तकी मैथिली गावाबाहेर असलेल्या विस्तीर्ण तलावावर आपले कामस्तप्प शरीर थंड व्हावे म्हणून मुक्तस्थान करण्यासाठी आपल्या मैत्रिणीसोबत आलेली होती. ती येणार म्हणून सगळा तलाव दूरपर्यंत माणूस दिसणार नाही असा निर्जन करून घेतलेला होता. कोणीही आगंतुकाने त्या बाजूला चुकूनही फिरकू नये आणि तिला मुक्तपणे आंघोळ करता यावी म्हणून दूरवर सशस्त्र पहारे बसवलेले होते. चारही बाजूंनी संगमरवरी पायऱ्या असलेला तो विस्तीर्ण तलाव दाट झाडांनी झाकलेला होता. त्या तलावाभोवती अनेक फळ झाडांनी आणि फुलांनी भरलेली बाग होती. बागेत हरिण, मोर यासारखे विविध प्राणी आणि पोपट, मैना यासारखे मधुर गायन करणारे पक्षी मुक्तपणे विहार करत होते. फुलांनी सजवलेला आणि वेलींपासून बनवलेला एक झोका उंच अशा हिरव्यागार वट वृक्षाला बांधलेला होता. मैथिली नगराची प्रमुख नर्तकी. तिच्या सौंदर्याचं वर्णन करायला सर्वांनी मान खाली घालावी इतकं ते देवी आणि स्वर्गीय अलौकिक सौंदर्य. तिच्या हनुवटी वर असलेला तीळ म्हणजे सौंदर्यावर दिलेला पूर्णविरामच जणू. ती नृत्यात जितकी प्रवीण तितकीच रतिक्रीडेत देखील परिपूर्ण होती. अशा त्या सौंदर्य आणि गुणांची परिपूर्णता असलेल्या मैथिलीवर राजा लुब्ध झाला नसता तर नवलच. सौंदर्याबरोबरच तिला तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि निरीक्षित विवेकबुद्धी, निर्लस सेवावृत्ती जन्मजात प्राप्त झालेली होती. त्यामुळे ती राजाच्या विशेष मर्जीतील होती. तिला कोणत्याही गोष्टीची कमी पडू देत नसत. तिच्यासाठी त्याने सर्व सोयींनी युक्त असा महाल बांधलेला होता. त्या महालाच्या गावाशातून नगराचा राजरस्ता दूरवर दिसत असे. पौर्णिमेच्या रात्री राजा आणि ती दोघं त्या महालातून बसून बऱ्याच उशिरापर्यंत गप्पा मारत असत. अशा त्या मैथिलीच्या दासी देखील एकापेक्षा एक सुंदर आणि कामक्रीडेत निपुण अशा होत्या. सगळं वैभव आणि सुख जिच्या पायाशी लोळत घेत होतं अशी मैथिली आज त्या तलावावर मुक्तस्थानाला आली होती. मऊशार कोवळ्या हिरव्यागार गवतावर ती निसंकोचपणे पहुडली. तिच्या अंगावरील सुवर्णजडित अलंकार आणि भरजरी वस्त्र दासींनी हळूवार हातांनी दूर केली. कमळाच्या पानांच्या द्रोणात बनवून ठेवलेल्या चंदनाच्या सुगंधी उठण्याला तिच्या अंगाला कमळाच्या पाकळ्यांनी लावायला सुरुवात केली. अतीव सुखाने तिने आपले हरणासारखे विशाल नेत्र मिटून घेतले. सकाळच्या कोवळ्या उन्हात तिची सुवर्णक्रांती सोनसळी सारखी चमकत होती. उठणं लावून झाल्यावर ती अलगद पाण्यात उतरली. एखाद्या जलपरी सारखी ती दोन्ही हातांनी ती पाण्यात पोहत होती. सगळं अगदी मनासारखं सुरू होतं. तोच दासींनी तिला हाक मारली आणि महाराजांचा निरोप सांगितला. क्रमशः. लेखक दत्ता जोशी.